मीटिंग झाली. अन्याय विरुद्ध आंदोलन, अन्याय विरुद्ध आंदोलन. विलास पैलवान लय शिवे देतो, विलास पैलवान लय बळकट बोलतो, विलास पैलवान अन्याय करतो. अरे आज इथं बसणारा 1000 बैलगाडी मालक कुणाच्या सांगण्यावरून आला नाही. या विलास पैलवानच्या कामावर, ह्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या कामावर परवाच्या मीटिंगमध्ये 10 वेळा बोलून दाखवलं. ज्याच्या अन्याय झाला त्याने या बोला. एक माणूस पुढे येऊन बोलला नाही, हे विलास पैलवानने अन्याय केला नाही. तिथंच विलास पैलवानच्या कामाची पोचपावती तिथल्या मीटिंगला तुम्हाला दिली आहे. ह्या मीटिंगबद्दल आम्ही कधी तुम्हाला फोन केले? शंभर तुम्हाला फोन आला का माझा? मीटिंगला या. संजू भाऊ तुम्हाला आला का? मीटिंगला या. आम्हाला बोलवण्याची गरज नाही रे, आम्ही आमचं काम करतोय. राहिला विषय अनेकांना वाटलं 7 जणांची संघटना आमच्या उदयदादाकडे गेले, आमच्या मागण्यादादाकडे गेले, आमच्या इतर पदाधिकाऱ्यांकडे यांना दाखवून द्यायचा प्रयत्न केला. तुमचं नाव नाही, तुम्ही त्याच्यासाठी भांडणार. अरे ही हाडाची माणसं आहेत संघटनेची, की या संघटनेपासून उठणार आहेत का? अरे यांचं नाव असो नसो, ही बैलगाडी क्षेत्रासाठी काम करणारी माणसं आहेत. काही जणांनी मुद्दा उपस्थित केला, मी अमुक अमुक तालुक्याचा अध्यक्ष आहे आणि विलास पैलवानने आमचा फोन उचलला नाही. अरे तुझ्या उपाध्यक्षाचा, तुझ्या सदस्याचा फोन घेऊन त्याला निर्णय दिल्यानंतर तुझा फोन उचलायची गरज होती का? त्या एका माणसानं अख्ख्या संघटनेची आडी नसवली. हे कुणाला माहित नव्हतं. संघटनेत 7 संचालक आहेत. मी एका सही करायची होती म्हणून त्याला घेऊन गेलो माझ्याबरोबर. त्याला कळालं इथं 7 संचालक. ही बातमी त्याला फोडली आणि आपल्या विसंगती निर्माण करण्याची प्रयत्न केली त्या फलटणच्या तालुका अध्यक्ष. त्याला 2 वर्ष झाले. आता हा किरण इथं आलाय फलटण तालुक्यातून, आयोजक आहे. 2 वर्ष झाले संघटनेला न माहिती होता. आयोजक कमिटीतून 10,000, 7,000, 5,000ची पावती त्यांनी सुरू केली. माझा विचार नाही त्यांना, तुम्ही कुणाच्या आदेशाने हे पैसे सुरू केले आणि ते पैशाचा हिशोब मागितल्यानंतर तुम्ही ह्या मोठ्या वरिष्ठ संघटनेत फूट पाडायचं काम केलं. हे अतिशय नालायक कृत्य त्या लोकांनी केलेले. ते पैसे काय ठराविक पंचमंडळी वाटून घेत होती, त्यानंतर ऑब्जेक्शनचे पैसे वाटून घेत होती आणि त्या पैशाचा हिशोब मागितला म्हणून हे आताचं आपण आज बसलो जातोय. म्हणजे लोक काय करायचे हे लक्षात घ्या. त्याचबरोबर एका व्यक्तीनं फार मोठ्या व्यक्तीने उद्गार काढले. एखादा आंबा नासका असतो, त्याला त्या आडीतनं काढून टाकला म्हणजे आडी शाबूत राहते. अरे पट्टे 5 वर्षापूर्वीच मला हे कळलं होतं म्हणून तुला हे घेतलं नाही. आम्हाला काय करायचं? जातीवंत पैलवानाच्या. अरे स्लोवाकिया, किर्गिस्तान आणि पोलंड 3 भारतीय क्षेत्र पैलवानांना ठोकून या भारत देशाला कांस्यपदक मिळवून दिलं या विलास देशमुखनं. त्याच्या नाद करता. अरे तुम्ही स्पष्ट सांगा ना, त्या आर्मी ह्याच्यात दिलं आम्ही. माझ्या आनंदीची शपथ घेऊन सांगतो, तुम्ही सांगा विलास पैलवान थांबा, विलास पैलवान 2 मिनिटात थांबणार. पण ह्या कुठल्या गैऱ्यांनी सांगितलं ना विलास पैलवान थांबला पाहिजे, विलास पैलवान थांबत नाही, यांच्या बापाला थांबत नाही. हे रामायण आहे. मला ह्याचं महाभारत करायचं नाही, कारण की महाभारताचं कुरुक्षेत्र झालं आणि आपल्या आपल्या भावभावाची वाट लागली. हे रामायण आहे आणि शेवयाबांचा प्रभू राम आहे. प्रभू राम आहे शेवयाबांचा. शेवयाबांचा मोठा भाऊ आहे. त्या प्रभू रामाला त्याच्या युगात रामायणात 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला. ह्या शेवयाबानं 8 ते 9 वर्ष लढा दिला. त्यानंतरची ही 4-5 वर्ष म्हणजे त्या शेवयाबाला पण 14 वर्ष वनवास भोगावा लागला. तेव्हा त्याला देव पण आलं. आणि हे मी का सांगतोय? शेवयाबा असतील तर आम्ही इथं